आज रशी पातोड्याची रेसिपी करायची ठरवली होती. याला रशी पातोड्या खिशीच्या असं म्हणतात. त्यासाठी बेसन पिठाची मी इथे खिशी घेतली आणि खिशी घेतल्यानंतर गरम गरमच पीठ आहे ना असं ताटामध्ये घ्यायचं, तेल लावून घ्यायचं, तेलामध्ये चांगलं मळून घ्यायचं आणि या पद्धतीने ना ताटामध्ये थापटून द्यायचं. याला गावठी भाषेमध्ये थापटणं असं पण म्हणतात. त्या पद्धतीने मी खिशी घेतली आणि खिशी घेतल्यानंतर आहे ना त्याच्यावर मस्तपैकी छान गावठी कोथिंबीर चिरून टाकली तर किती छान दिसतंय बघा. तसंच इकडे मसाला तयारच केला होता. तर कढईमध्ये प्रथम मसाल्याला फोडणी देऊन घेतली आणि फोडणी दिल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं वाटण पण टाकून दिलं. हिरवगार असा छान मसाला छान दिसत होता. मसाला कढईमध्ये छान परतवून घेतला. धना पावडर त्याच्यामध्ये ॲड केली. नंतर जेवढं वाटेल तेवढं पाणी टाकलं आणि ह्या कढईमध्ये प्रथम मी फोडणी देऊन घेतली आणि ह्या वड्या बघा किती छान दिसत आहे. वड्या छान मस्तपैकी कापून घेतल्या. ह्या वड्या आमच्या घरामध्ये खूप आवडतात, खूप छान लागतात. याची पूर्ण रेसिपी नंतर मी डाउनलोड करेन. आज एवढी घाई होती त्याच्यामुळे आज शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे फक्त. सर्वांना खूप खूप आमच्या घरामध्ये हा आवडीचा प्रकार आहे. आणि कढईमध्ये फोडणी देऊन घेतल्यानंतर ज्या पातेल्यात मी खिशी घेतली होती त्याच पातेल्यामध्ये हे बघा पूर्ण रशी उकळून घेतली आणि स्वयंपाक झाला होता. आणि आता आमची आरती सुरू झाली गणपती बाप्पांची. आणि गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघा. गणपती बाप्पा खूप छान प्रसन्न दिसत आहे. त्याचं सर्वप्रथम मिस्टरांनी आरती घेतली. सर्वांगी सुंदर शेंदुराची नंतर तेजस्वी वहिनीने आरती घेतली. पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाण. नंतर शेंदूर लाल चढावी ही आरती आमच्या पिल्लूंनी घेतली. धन्यकुमार दर्शन में कोटि सूर्य प्रकाश ऐसी छवि तेरी लक्षस्थल मदमस्तक झूले शशि विहारी जय जय श्री गणराज विद्या सुखदाता. आणि नंतर ह्या पॉटमागे इथे किती छान फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि गणपती बाप्पा बघा किती सूर्य एक दिसत आहे आमचे. आणि आता स्वयंपाक झाला होता तर रोहिणी ताट करते मिस्टरांना जेवण करण्यासाठी. कारण आहे ना अगोदर मिस्टरांनी जेवण केलं आणि नंतर आम्ही बाकी सर्व बसले. कारण आहे ना गिरिजा आहे ना सर्वजण जेवायला बसले का खूप त्रास देते. त्याच्यामुळे अगोदर मिस्टरांना जेवायला वाढून दिलं आणि नंतर आम्ही सर्वांनी छान जेवण केलं. तर रशी पातोड्यांचा स्वयंपाक खूप छान झाला होता. मस्तपैकी रशी पातोड्या आणि गरम गरम अनारसे पण काढले होते, कांदा लिंबू वगैरे. आणि अशा प्रकारे आमचे छान जेवणं झाली. या तुम्ही पण जेवायला. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच लवकरच तुम्हाला रशी पातोड्याचाच म्हणजेच वडा रशीचा लॉंग व्हिडिओ पण बघायला भेटेल. आज वेळ नसल्यामुळे शॉर्ट व्हिडिओज बनवला आहे. बाय बाय, टाटा, गुड नाईट.